श्री स्वामी समर्थ. सर्वात आधी आपल्या स्वामी भक्ती या चॅनलवर तुमच्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुचरित्र अध्याय 53. श्री गणेशाय नमः. श्री गुरुदेव दत्तात्रेय चरणारविंदाभ्य नमः. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. श्रोते भावे सावधान. श्री गुरुचरित्र अध्याय 52. ऐकोनी नामधारकाचे मन ब्रह्मानंदी निमग्न पै सेऊनी गुरुचरित्रामृत नामधारक तटस्थ होत. अंगी धर्म पुलंकाकित रोमांच ही उठती. देखोनी सिद्ध सुखावती समाधी लागली यासी म्हणती. सावध करा या मागुती लोकापकारा कारणे. म्हणूनी हस्ते कुरवाळीती प्रेम भावे आलिंगिती. देहावरी ये ये म्हणती एक बाळा शिष्योत्तमा. नामधारक येशिया परी सिद्ध सांगती परोपरी. मग तो नेत्रोन्मिलन करी कर जोडोनी उभा ठाके. म्हणे कृपेचे तारू तुची या विश्वास आधारू. भवसागर पैल पारू तुची करिसी श्री गुरुराया. ऐसे नामधारक विनवित सिद्धाचे चरणी लागत. म्हणे श्री गुरुचरित्रामृत अवतरणिका मज सांगा. ऐकोनी शिष्याची प्रार्थना आनंद सिद्धाची या मना. म्हणती बाळक तुझी वासना अखंड राहो श्री गुरुचरित्री. श्री गुरुचरित्राची ऐका सांगेन आता अवतरणिका. प्रथमापासून सारांशनिका 52 अध्यायापर्यंत. प्रथमाध्यायी मंगलाचरण मुख्य देवतांचे असे स्मरण. श्री गुरुमूर्तीचे दर्शन भक्तांप्रती झाले. द्वितीयाध्यायी ब्रह्मोत्पत्ती 4 युगांचे भाव कथिती. श्री गुरुसेवा दीपकाप्रती घडली ऐसे कथियले. नामधारका अमरजा संगमा श्री गुरुनेती आपुले धामा. अंबरीश दुर्वास याचा महिमा तृतीयाध्यायी कथियेला. चतुर्थाध्यायी अनुसये प्रती छळावया त्रयमूर्ती येती. परितीयेचे पुत्र होती स्तनपान करीती आनंदे. पंचमी श्री दत्तात्रेय धरी स्वये अवतार पीठापुरी. श्रीपाद श्री वल्लभ नामधारी तीर्थयात्रेसी निघाले. 6व्यात लिंग घेऊनी रावण जाता गोकर्णी. विघ्नेश्वरे विघ्न करुनी स्थापन केली तयाची. गोकर्ण महिमा असंख्यात राया प्रती गौतम सांगत. चांडाली उद्धारिली अकस्मात 7व्या अध्यायी वर्णिती. माता पुत्र जीव देत होती तयान प्रती गुरुकथा सांगती. शनी प्रदोष व्रत देती ज्ञानी करीती अष्टमी. 9वाध्यायी रजका प्रती कृपाळू गुरु राज्य देती. दर्शन देऊ म्हणती पुढती गुप्त झाले मग तेथे. तस्करी मारिला भक्त ब्राह्मण तस्करावदिती श्री गुरु येऊन. ब्राह्मणाला प्राणदान देती 10माध्यायात. माधव ब्राह्मण करंजपुरी अंबा नामे त्याची नारी. नरसिंह सरस्वती तिचे उदरी 11 अवतरले. 12 माते प्रती ज्ञान कथुनी पुत्र देती. काशी क्षेत्री संन्यास घेती यात्रा करीती उत्तरेची. माता पित्यांते करंजपुरी भेटोनी येती गोदातिरी. कुक्षी व्यथेच्या विप्रावरी कृपा करीती 13. क्रूर यवनाचे करुणी शासन साय देवास वरदान देती श्री गुरु कृपा करून. 14व्या अध्यायी. 15 श्री गुरुमूर्ती तीर्थे सांगती शिष्यांप्रती. यात्रे दवडुनी गुप्त होती वैजनाथी श्री गुरु. 16 ब्राह्मणा श्री गुरु भक्ती कथुनी दिदली ज्ञानशक्ती. श्री गुरु आले भिल्लवडी प्रती भुवनेश्वरी सनिंद. भुवनेश्वरीला मूर्ख ब्राह्मण जीवाचे दोन्ही करी अर्पण. त्यास श्री गुरूंनी विद्या देऊन धन्य केला 17. घेवडा उपटून दारिद्र्याचा कुंभ दिदला हेमाचा. वर्णिला प्रताप श्री गुरुचा 18 औदुंबराचे करुणी वर्णन योगिनीस देऊनी वरदान. गाणगापुराचा आपण 19 श्री गुरु गेले. स्त्रियेचा संबंध दवडून पुत्र दिदले तिज 2. एक मरता कथिती ज्ञान सिद्ध रूपे 20व्यात. तेची कथा 21 प्रेत आणिले औदुंबरापाशी. श्री गुरु येऊनी तेथे निशी पुत्र उठविती कृपाळू. भिक्षा दारिद्र्या घरी येती त्याची वंद्या मैषा होती.
30 करुणी दुग्धवती 22व्यात वर दिदला 23व्यात श्री गुरुस राजानेई गाणगापुरास तेथे उद्धरती राक्षस त्रिविक्रम करी गुरुनिंदा भेटो जाती त्रिविक्रमा दाविती विश्वरूप महिमा विप्र लागे श्री गुरुपाद पद्मा 24व्यात वर देती म्लेच्छांपुढे वेद म्हणती विप्रते त्रिविक्रमा छळती त्याला घेऊन सांगाती गुरुपाशी आला पंचविशी 26व्यात तया ब्राह्मणा श्री गुरु सांगती वेदरचना त्यागा म्हणती वाद कल्पना परिते उन्मंत नायकती 27 आनुनी पतिता विप्रांसी वेदवाद करिता कुंठित करुणी शापग्रस्ता ब्रह्मराक्षस त्या केले 28 तया पतिता धर्माधर्म सांगुनी कथा पुनरपि देऊनी पतितावस्था गृहाप्रती दवडिला 29 भस्म प्रभाव त्रिविक्रमा कथिती गुरुराव राक्षसा उद्धरी वामदेव हा इतिहास तयातची त्रिशाध्यायी पतिमरता तयाची श्री करी बहु आकांता 30 श्री गुरु नाना कथा कथुनी शांत होऊ पाहाती 31व्यात तेची कथा पतिव्रतेचे धर्म सांगता सहगमन प्रकार बोधिता ते श्री ते जगद्गुरु सहगमनी निगता सती श्री गुरुस झाली नमस्कारिती आशीर्वाद देऊनी तिचा पती 32व्यात उठविला 33व्यात रुद्राक्ष धारण कथा कुकुट मर्कट दोघे जण वैश्यवेशेचे कथन करीती राया ते पराशर रुद्राध्याय महिमावर्णन 34व्यात निरूपण राजपुत्र केला संजीवन नारद भेटले राया ते 35 प्रसंगात कच देवयानी कथा वर्तत आणि सोमवार व्रत सीमांतिनीच्या प्रसंगे 36 ब्रह्मानिष्ठा ब्राह्मण श्रियेने नेले परान्न भोजना कंटाळूनी धरिती श्री गुरुचरणा त्याला कर्ममार्ग सांगती 37 नाना धर्म विप्रा सांगोनी ब्रह्माकर्म प्रसन्न होनी वर उत्तम देती श्री गुरु तयाते 38 भास्कर ब्राह्मण तिघांपुरते शिजवी अन्न जेविले बहु ब्राह्मण आणि गावचे शूद्रादी सोमनाथाची गंगा युवती 60 वर्षांची वंद्या होती 30 दिदली पुत्र संतती 39वे अध्यायी नरहर करवी शुष्टा काष्टा अर्चहुनी दवडिले त्याच्या कुष्टा शबर कथा शिष्य वरिष्ठा 40व्यात सांगती 41वे साय देवा हस्ते घेती श्री गुरुसेवा ईश्वर पार्वती संवदा बरवा काशी यात्रा निरूपण पुत्र कलत्रसी साय देव येऊनी करती श्री गुरुस्तव त्याला कथिती यात्रा भाव वरही देती 42 43 अनंत व्रत धर्मराया कृष्ण सांगत तेची कथा साय देवा प्रत सांगुनी व्रत करविती 44 तंतुकार भक्तासी श्री पर्वत दाऊनी क्षणेसी शिवरात्री पुण्यकथा त्यासी विमर्शन राजा कथियेली 45 कुष्टी ब्राह्मण आला तुळजा पुरावून त्याला करुणी संगमी स्नान कुष्टनासुनी ज्ञान देती कल्लेश्वर हिप्परगे ग्रामास श्री गुरु भेटती नरहरी कवी सापुल्या शिष्य करीती त्यास 46वे अध्यायी 47वी दिवाळी सन गुरुसी आमंत्रिती 7 जण तितुकी रूपे धरुनी आपण गेले मठीही राहिले 48वी शूद्रशेती त्याचा जोंधळा कापुनी टाकती शतगुणे पिकवुनी पुढती आनंद विले तयाते 49 श्री गुरुमूर्ती अमरजा संगम महात्म्य कथिती स्नान करोनी दवडिती कुष्ठदैवार्जिती रत्नाबाईचे म्लेच्छांचा स्फोटक दवडिती भक्ती स्तव त्याचे नगरा जाती पुढे श्री पर्वती भेटो म्हणती 50वे अध्यायी 51-52 गुरुमूर्ती देखुनिया क्षिती पाप प्रवृत्ती उपद्रवीतील नाना याती म्हणून गुप्त रूपे राहावे ऐसा करुनी निर्धार शिष्यांसी सांगती गुरुवर आजी आम्ही जाऊ पर्वतावर मल्लिकार्जुन यात्रेसी ऐसे ऐकूनी भक्तजन मनी होती अति उदिग्र शोक करीती आक्रंदोन श्री गुरुचरणी लोळती इतुके पाहुनी गुरुमूर्ती वरद हस्ते तया कुरवाळीती मदभजनी धरा आसक्ती मठधामी राहुनिया ऐसे बोधोनी शिष्यांसी गुरु गेले कर्दळी वनासी नाविक मुखे सांगोनी गोष्टीसी निजानंदी निमग्न होती ऐसे अपार श्री गुरुचरित्र अनंत कथा परम पवित्र
त्यातील 52 अध्याय मात्र प्रस्तुत कथिले तुझ लागी. सिद्ध म्हणे नामधारका तुझ कथिली अवतरणिका. श्री गुरु गेले वाटती लोका परी गुरु गुप्त असती गाणगापुरी. कलियुगी अधर्म वृद्धी पावले म्हणून श्री गुरु गुप्त झाले. भक्तजनाला जैसे पाहिले तैसेच भेटती अद्यापी. हे अवतरणिका सिद्ध माला श्री गुरु भेटती जपे त्याला. जैसा भावार्थ असे आपुला तैसी कार्य संपादिती. पूर्वी ऐकिले असेल कानी त्या ते तात्काळ येईल ध्यानी. इतरा इच्छा होईल मनी श्री गुरुचरित्र श्रवणाची. ऐसे अवतरणिका जान तुझ कथिली कथांची खून. इचे सतत करिता स्मरण कथा अनुक्रमे स्मरतसे. ऐसे वद सिद्ध मुनी नामधारक लागे चरणी. विनवितसे कर जोडोनी तुझी वचने सर्व सिद्धी. आता असे विनवनी श्री गुरु सप्ताह पारायणी. किती वाचावे प्रतिदिनी हे मज सांगा श्री गुरुराया. सिद्ध म्हणती नामधारका तुवा प्रश्न केला निका. परोपकार होईल लोका तुझ्या प्रश्ने करोनिया. अंतकरण असता पवित्र सदा काळ वाचावे श्री गुरुचरित्र. सौख्य होय इहरपत्र दुसरा प्रकार सांगेन. सप्ताह वाचा वयाची पद्धती तुझ सांगतो यथास्थिती. सुचिरभूत होऊनी शास्त्ररीती सप्ताह करीती बहु. पुण्यदिन शुद्ध बरवी पाहून आवश्यक स्नान संध्या करून. पुस्तक वाचा वयाचे स्थान रंगवल्ल्यादी शोभा करावी. देशकालादी संकल्प करून पुस्तक रूपी श्री गुरुचे पूजन. यथोपचारे करून ब्राह्मणासही पूजावे. प्रथम दिवसापासून बसावया असावे एक स्थान. अतत्वार्थ भाषणी धरावे मौन कामादी नियम राखावे. दीप असावे शोभायमान देव ब्राह्मणा वडिला वंदून. पूर्वोत्तर मुख करून वाचनी आरंभ करावा. नवसंख्या अध्याय प्रथम दिनी 21 पर्यंत. द्वितीय दिनी 29, तृतीय दिनी चतुर्थ दिवशी 35 पै 38 पर्यंत. पाचवे दिनी 43 वरी. सहावे दिनी सप्तमी 52 वाचोनी अवतरणिका वाचावी. नित्यपाठ होता पूर्ण करावे उत्तरांग पूजन. श्री गुरु ते नमस्कारून उपहार काही करावा. या प्रकारे करावे सप्तदिन रात्री करावे भूमिशयन. सारांश शास्त्रधारे करून सुचिरभूत असावे. एवं होता सप्तदिन ब्रह्मान सुवासिनी भोजन. यथाशक्त्या दक्षिणा देऊन सर्व संतुष्ट करावे. ऐसे सप्ताह अनुष्ठान करिता होय श्री गुरुदर्शन. भूतप्रेतादी बाधा निर्सोन होऊनी सौख्य होतसे. ऐसे सिद्धाचे वचन ऐकुनी नामधारक लागे चरणी. मने बाळाची आळी पुरवणी कृतकृत्य केले गुरुराया. श्रोते म्हणती वंदुनी पायी श्री गुरु केली बहु नवलाई. बाळका अमृत पाजी आई तैसे आम्हा पाजिले. किंवा सिद्ध मुनी बलाहक नामधारक शिष्य चातक. मुख पसरोनी बिंदू एक मागता अपार वर्षला श्री गुरुरायाचे. धरुचरण सिद्ध मुनी ते करू वंदन नामधारका. करू नमन ऐसे करी नारायण श्री गुरुरूपी नारायणा. विश्वंभरा दिनोद्धारणा आपण आपली दावनी खुना. गुरु शिष्य रूपे क्रीडसी. इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतौरो श्री नृसिंह सरस्वत्युपाख्याने सिद्धनामधारक संवादे 25 सारे अवतरणिका नाम 53शतमोऽध्यायः. श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुचरित्रं संपूर्णम्.